तर या साखाती युद्धामुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजलेला आहे। भारतासह अनेक मोठ्या देशांना इंधन संकटाचा सामना करावा लागतोय। पाकिस्तान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, पोलंड, व्हिएतनाम, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशियामध्ये सुद्धा भीषण इंधन तुटवडा जाणवू लागलाय। होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाची किंमत वाढली आहे। अनेक देशांमध्ये लोकांनी इंधन गॅससाठी रांगा लावलेल्या आहेत। इंधन बचतीसाठी विविध देशांनी लॉकडाऊन प्रमाणे वर्क फ्रॉम होम सुरू केलंय। पाकिस्तानात तर शाळाच बंद झाल्या आहेत। सरकारी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक केलंय। बांगलादेशात इंधन मर्यादा आखून दिलेली आहे। व्हिएतनाममध्ये सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर भर दिला जातोय। आज जर तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका, कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, त्यातून देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील। प्रचंड अस्वस्थता जनतेमध्ये आहे, प्रचंड चीड या सरकारच्या संदर्भात आहे की सरकार करतं काय, यांना काही कळतं की नाही, यावर कुठेच भाष्य करायला तयार नाही। एप्स्टीन फाईलमध्ये ज्या हरदीप सिंग पुरींचं नाव वारंवार येतो आहे, त्यांनाच घेऊन पुन्हा नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि ते येऊन सांगतात की चिंता करायचं कारण नाही। आज गॅस मिळत नाही आहे, OTP शिवाय मिळत नाही। 15 दिवसाचा कालावधी, म्हणजे आज जर घराचा गॅस बंद झाला तर 15 दिवस काय खाऊन ते कुटुंब जाणार आहे? आणि स्वयंस्पष्ट निवेदन केलं पाहिजे की महाराष्ट्रातील आता हॉटेल बंद झालेत, नागपुरातील बंद झालेत, मुंबईतील हॉटेल आता बंद झालेत आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरतो आहे। आणि अशा स्थितीत